वसुधनगर त्यांच्या घरी मी आता आलो आहे. मामांचा गडी वसुधनगर असं म्हणा म्हणून त्यांनी मला सांगालेत. तर ते मामांचे अगदी मामांच्या जवळ कामते मामांच्या बरोबर होते. कामते मामा असल्यापासून ते होते किंवा त्याच्या आधीपासून होते. संपूर्ण देवाबरोबर जे काय त्यांनी कार्य केलेलं आहे ते देवाबरोबरच्या त्यांच्या कार्याची आपण आता माहिती घेऊया. चांग बोल बाळूमामांच्या नावानं चांग बोल. मामांचं देण्याची एक रीतच वेगळी होती. मामा तुम्हाला मला आता असं विचारायचं आहे, मामाने असं म्हणजे कुणाचं काय ठेवून घेतलं नाही, अगदी म्हणजे सगळ्यांचं असं देऊन टाकलं. एखादं जेवण जरी आलं तर ते आपण थोडंसंच खायचं आणि बाकी सगळं वाटारे म्हणायचं. होय वाटारे म्हणायचे. होय. आपल्याकडे काय ठेवून घ्यायचं नाही. आयुष्यभर त्यांनी असं रानावनात परोपकार केला. म्हणूनच त्यांचं काय काय आज एवढं नाव मोठं आहे. देण्याची वृत्ती मामांची त्याविषयी सांगा की एवढी देण्याची वृत्ती मामांची, प्रत्येकाला काय ना काय तर दिलं ह्यांना. मग देण्याचीच वृत्ती सांगितलं नव काय, त्याला दिल्याची ही वृत्ती. कळालं काय? बरोबर. मग त्या पट्ट्याने बी 3 महिने दम खाला. म्हणजे वकिली करून बघितली पण मोडलं नाही. मोडलं नाही. त्याची पावरच आहे. 3 महिने काढला. पाया पडा आलेल्या माणसाला 3 महिने ठेवून घेतला आणि 3 एकर रान देतोय, 100 रुपये देतोय. हे का परीक्षा बघा की परीक्षा बघितली. त्या परीक्षेत पास झाला. पास झाला की, आणि पास झाला म्हणून फळ मिळालं. लागेल तेवढं, मग त्याला काय कमी आहे. फळ मिळालं. तुमच्या आयुष्यात घडली एखादी घटना? माझ्या आयुष्यात घडलेली घटना सांगतो. तू मिलिटरीत जाण्यापासून ते पुढे सांगतो. त्यानंतर, हा, अगोदर आता काय आठवलंय ते सांगा. इथं देवापाशी आलो. हा. देवापाशी आल्यानंतर राहू दे म्हणून हे मगाशी सांगितलंयच. होय, हा, होय, होय. राहू दे म्हणून देवानं सांगितलंय. सांगितलं, हा. मग रांडच्याच्या नशिबात काय तर हाय रे, हाय रे. बघूया म्हणा लागला. हा. असू दे, ठेवून घेतला. ठेवून घेतला. वरी झालं, कपडे नाहीत. हा. जी होती येताना आणली ती कपडे सगळी पाक फाटून गेली. बर. दुसरीची एकच जोड टूप होता? एकच जोड होता कपड्यांचा? जोड नाही, एकच अंगावलं एकच कपडे. होता. अंगावल्या कपड्यावरती चालतो. बर बर बर. धुयाचं बी तेच आणि घालायचं बी एक तेच. वर्षभर. वरीच हे झालं. बर ही टोपी तर आता ही आहे ती गांधी टोपी, इथनं असं फाटली ती बर. डोक्यावरचे. डोक्यावरची. वरचं चांद सगळा रिकामा. हा, परत चड्डी होती गांडीला, हा. हाफ चड्डी. हाफ चड्डी. गांडीवर सगळं फाटलेलं होतं. मुंड 3-4 गाठी मारलेलं मुंड होतं. हा, मग माझ्या अण्णांच्या सारखा माणूस, हा, खालत्या मुलगाला बकरी होती. हा. होय का देवा, त्या पोराच्या अशी तरा केलायस, एखादं भिकाऱ्याचं पोर तुझीच आबरू जाणार आहे म्हणाला. त्याचं हे घे, हा, उरांड्याच्या तिची वकिली करायलाच म्हणाला. हा, 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 तिची वकिली करायलाच. हा, राहायचा असला तर राहू दे, हा, नाहीतर बोंबलत जाऊ दे. जलम पेटवायचा आहे रे म्हणाला. हा, हा, कापसाचं बी आणायला लावून दिलोय. हा. सांगा, अरे बाप. कापसाचं बी आणायला लावून दिलोय. राहायचं असलं तर राहू दे, नाहीतर बोंबलत जाऊ दे म्हणाला. हा, झालं. मग ह्याच्यावर मी काय ते हाय त्याच ह्याच्यावरती राहीत गेलो. बर. झालं सगळं. मग 2-3 वर्ष सहवास लाभला. 2-3 वर्षानंतर काय? कपडे तुम्हाला परत मिळाले का नाही? परत दिला की कधी दिले ते सांगा. कपडे 2-3 महिन्यानं परत आणि दिला. मग ते पाक सगळं चिंध्या लत्त्या झाल्यानंतर हा, हा, हा. 2-3 महिन्यानं कपडे दिला. मामाने स्वतः दिले कपडे? होय, हा? मामाने स्वतः दिला. ऐकला काय? बरोबर. हा? मामाने स्वतः कपडे दिले. होय की, मग कोण देणार? तेच की. मामाने द्यायला पाहिजे. मागून घेतलं, दुसऱ्यानं दिलं. त्याने आम्ही काय जे उचलून कार्य दिला करायला नाही. ते चुकीचं नाही. नाही बरोबर आहे. मामाने ते नव्ह, दुसऱ्यानं आणलं, हा. त्याच्या पुढ्यात ठेवलं. दे रे त्याला म्हणणार. दे रे त्याला म्हटला. म्हणजे आम्ही स्वतः. मामा आता काय करालोय, सगळ्या सवंगड्यांना कपडे द्यालोय. ते म्हणजे आमचं कार्य चुकीचं नाही. नाही असा अर्थ झाला. चुकीचं नाही, बरोबर आहे ते. बरोबर आहे. मग कपडे दिले, घातलं, सगळं झालं. मग हे आज जन्माचं याचं हे पुढं 2-3 वर्षानं मामा समाधीला आला. समाधीला यायच्या वेळेला हा. सगळ्यासनी विचारला, गड्यासनी बोलवून घेतला. त्यावेळेस तुम्ही तिकडे लिंगापूरला होता? लिंगापूरला होतो. तुम्ही होता? हा. हा, हा. मग ते सांगा की कसं काय इथं गाडी आली होती वाटतं न्यायला? होय, ही गाडी आलती. हा. मग सांगतो की सगळं. हा. लिंगापूरला ही सगळी पंच कमिटी आलती. बोलवून घेतलं तर सगळं तिथं एक तेल्याचं शेत आहे. तेल्याच्या शेतात एक
बोराचं झाड मोठं होतं, त्या झाडाखाली मामा होता. बर. तेलाच्या शेतामध्ये. हा, तेल्याच्या शेतामध्ये हा हा हा. बोराचं झाड आहे काय? बोराचं झाड होतं, आता ते तोडलंय. तोडलं असणार. हा. मग डोंगराकडेला करपाडीला होतं डागाला ते. हा हा हा. आणि चिटी चिटी पाऊस पडत होता, म्हणजे येऊन तिथं झाडाखाली बसला होता. मग हे सगळं चालू झालं. त्यावेळेला आणि- मामांना काय त्रास होत होता तिथं? हे संडासला लागलेलं होतं. हा बाकी त्रास बिरस सगळं बराच त्रास होता सोडा. हा. मग सगळ्यासनी बोलवून घेतलं, गाड्यासनी कोण राहणार कोण जाणार सांगा म्हणाला, आणि पगार ज्याचा त्याचा एक एक देतो, घ्या आणि आपल्या रस्त्याला लागा, बकरी काय करायचं ते बघतो म्हणाला. हे गड्याच सांग उत्तर. परत पंचासनी विचारला, बकरी कोण कोण राखणार रे म्हणाला. बकरी राखणार काय काय करणार म्हणाला. तयार आहेसा काय? इराप मामा होता, यंकापाण्णा होता, लक्ष्सूबाबा होता, त्यानंतर गोंड्या होता, सोलापुऱ्या होता, रेगड्या होता, रेगड्याचा आणि एक कोणतरी चौगले. हा? चौगले होते का? चौगल्यांना नव्हते. हा. याचे चौगले औरणाळचे. औरणाळचे नव्हते, ते तिकडे याय नव्हते. हा. नंतर इथं आलते, बर. पण आम्हाला त्यांचं ते हे नाही. मगदूम साहेब. कोण? मगदूम मगदुम बी इथंच होता. इथंच होते. हा मगदुम बी इथंच होता. हे त्याच परिसरातली बर. ही सगळी हा, हा. काय. मग जाता जाता कुशा पाटलाला बोलवून घेतलं, मगदुमला याला सांगितलं, तर काय बाकीचे सावळे बिवळे काय असतील ते मामानी जाता जाताच बोलवून घेतलं. तर बाकी तिथं आलेली ही लोक हा, काय, हा. भडगाव आवरनाळ, हा, दादू मामा एक होता. हा, हे भडगाव आवरनाळची लोक बरीच होती. हा. काय बर. मग पंचासने काय विचारलं? पंचासनीच की हा. बकरी काय करणार रे म्हणाला, राखणारा काय. हम्म. तर सोलापुऱ्या राखतो की म्हटला. का रे म्हणाला, सोलापुऱ्या तू एकटाच तुझ्या अनुभव होणार आहे काय म्हणा, बाकीची काय बोलणार. तवर गोंड्या म्हणाला, मामा आम्हीच बोलाय सांगितलं होतं, आम्ही सगळेजण आहे. हा सगळेजण आहे साकार्या म्हणाला. तर हाय की म्हटले, सगळ्यांनीच हाय की म्हटले. हाय की म्हटल्यानंतर हे सगळं हे झालं. हा, बकऱ्यांचा खुट्टा तुमच्याकडं, बकऱ्यांचा खुट्टा भडगाव औरणाळच्या गांडीत हाय समजायचं रे म्हणाला. आणि ज्या दिवशी तुम्हाला नको आहे त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात सोडायचं, न माग बघता घरला जायचं. माझी बकरी राखत असताना, माझी संगत करत असताना, माझ्याकडे येत असताना घरावरती तुळशी पत्र ठेवून माझी संगत करायणारा कोण असेल तर माझ्यापाशी या, नाहीतर आताच जावा म्हणाला. कोण गेलं नाही, काय नाही, सगळी ही केली. आणि तुम्हाला बघायचं असेल, ज्या दिवशी बकरी नको आहे इथं त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात सोडायचं. दगडाखंड नाही राखून घेना, खोळ्या कावऱ्याकडनं नाही राखून घेना, तर बाळूधनगर म्हणू नका रे म्हणाला. अरे बापरे. हे झालं. मग एवढं बोला. बाकीचं गड्यासनी त्यांनी विचारला, वशा तू राहणार काय जाणार रे म्हणाला. जेव्हा आणि कुणाचं दार धावतोस म्हटलं. काय बर. खऱ्यानं बकरी राखलास, आज तुम्हाला सांगतो तिन्हीसांच्या वेळेला, खऱ्यानं बकरी राखलास तर बिन चुंबळीचं पाणी वाहतो रे म्हटलं. अरे बापरे. हा. हा. मग दुसरी गोष्ट, जन्म दिला आई वडिलांनी. हा. मला फार दुःख वाटतंय. हा. सगळ्या पंचाने सांगितला, हा. हे पंचानो परदेशी पार जाताना केलोय रे, लक्ष असू दे म्हटलं. हा. आणि खरोखर तुम्हाला सांगायचं, ह्या लोकांनी पोटच्या पोरावानी मला सांभाळलं. हे सगळीच ही सगळी अरे बाबा. मला कुठलंही काही जाणू दिलं नाही. आणि आधार काय नव्हता. आधार काय नव्हता. अरे बाप. मग तो कुंभचा भरमा एक आणि मी एक, हा. आम्ही दोघं देव समाधी घेतल्यानंतर बकऱ्याचा कारभार सांभाळ. हा, हा, हा. ते समाधी बांधायच्या वेळेला कावडीनं पाणी आणून शनी समाधीत तिथं पाणी पुरवठा केलोय. हा, हा, हा. कावडीनं पाणी आणून. बरोबर. काय
मग तिथं मामा तिथं पंच आले होते, मग तिथं तुम्हाला मेंढक्या हा त्यासनी सांगितला, हा. त्यासनी सांगितला बकरे शो निघत्याला वार माझ्या लक्षात राहिला नाही, हा. पण बकरे 2 दिवसानं हलवून घेऊन या रे म्हणाला पाठोपाठ. पाठोपाठ हा. हा हा. मग बकरी मामा निघून गेले. एवढं बोलून मामा रस्त्याला लागलं. हा. जाताना ही सगळी गोळा करत गेला. 3 दिवस राहिला. हा. आम्ही शुक्रवारी शिव मंगळवारी काय बुधवारी हे केलेलं आहे मामा. हा. तिथनं तळ सोडलाय तळ सोडला. मंगळवार किंवा बुधवार. हा, हा, हा. काय कारण काय शुक्रवारी आम्ही तिथनं जागा सोडली. जागा सोडल्याचा हा. आम्ही बकऱ्यांचा तळ उठवायला रस्त्याला लागायला शुक्रवारचा दिवस हा, होता. हा, हा. मग मामा त्याच्या अगोदर 3 दिवस आल्यात अगोदर अगोदर अगोदर. बरोबर. मग आम्ही इथं येऊन पोचायला हा. मामाने समाधी घेतली ती. घेतले ते होय. तुम्हाला तिथून इथं यायला किती दिवस मग लागले? 7 दिवस लागत होत. 7 दिवस लागले होय. त्यावेळेला. 7 दिवस अजून बी 7 दिवस लागतात. लिंगापुरासनं येतं या तळाला यायला. किती ह्यो 7वा तळ आणि त्यो 8वा. वस्ती किती होतात, किती तळ होतात? काय सांगायला लागलोय, 7 दिवस. 7 तळ. 8व्या दिवशी आम्ही तिथं ह्याच्यात जागा जातोय बघा जागा. जागावर. 8व्या दिवशी होय. म्हणजे इथं मामा आल्यानंतर बैलाने तवर- बकऱ्याने झेपलं पाहिजे हो. तवर मामांचं काम झालेलं होतं. रविवारी रविवार पलटला, सोमवारचा दिवस शनिवार पलटला, रविवारचा दिवस आला. मामाने आपलं हा. बरोबर. हो, बकरी मग बोत्यानं तुम्ही- नाचायला लागली मामाला. तुम्ही इथं आता आला ना. मग हा. आज हा सांगा बोला की. बकरी इथं आली. हम्म. बकरी आल्यानंतर 2 तास बकरी समाधीच्या भोवतीनं हे होती. मामाना जिथं हे केलं तर 2 तास असं आदमापूर गाव सगळं येऊन डोळ्यात पाणी भरलं तर. त्या देवानं त्यांच्यासाठी उपाशी बकरी उपाशी राहिलं तर देव उपाशी राहणार. होय. मग ते जाणणार नाहीत ना, काय मुक प्राणी जाणणार का? मुक माणूस प्राणी वरडात होतं 2 जाणार तास का? भोवतीनं फिरवून. जाणणार किती माणसं जाणणार नाहीत का? मुक प्राणी जाणणार, नक्की जाणणार. जाणलं ते. जाणलं मुख्या प्राण्याने, जाणलं त्यांनी. जाणलंच, खरं जाणलं. आणि म्हणून माणसांच्या पेक्षा मुख्या प्राण्यावर देव होय, होय. करत होता. होय. तुम्हाला सुद्धा येऊ नको, ह्याला कशाला आणलास, ह्या मुख्या प्राणी ह्यासने सांभाळू काय, तुम्हाला असल्यासने सांभाळू असं म्हटले मामा त्यावेळी. म्हणजे मुख्या प्राण्यावर त्यांचं, बकऱ्यांच्यावर खूप जीव होता. प्रेम भरपूर होतं. आणि तेच दिसलं ते समाधीच्या वेळेला. बकरी होय. नाचली म्हणतात.